समुद्रमंथन सुरू झालं तेव्हा देव आणि दानव अमृतासाठी प्रयत्न करत होते. पण सर्वात आधी बाहेर आलं ते भयंकर हलाहल विष. त्या विषाची तीव्रता इतकी भयानक होती की त्याच्या वाफेमुळेच सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. पृथ्वी, आकाश, पाताळ सर्वत्र भय पसरलं. कोणालाही त्या विषाला थांबवण्याची ताकद नव्हती. शेवटी सर्व देवांनी महादेवांकडे धाव घेतली. तेव्हा भगवान शिवांनी क्षणाचाही विचार न करता संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी ते विष पिऊन घेतलं. पण हे विष इतकं घातक होतं की ते शरीरात गेलं असतं तर विनाश झाला असता. तेव्हा पार्वती मातेने महादेवांचा कंठ पकडला आणि विष खाली जाऊ दिलं नाही. त्यामुळे ते विष त्यांच्या कंठातच अडकून राहिलं आणि त्यांचा कंठ निळा झाला. याच कारणामुळे महादेवांना नीलकंठ असे म्हणतात. महादेवांनी स्वतःचा त्रास सहन करून जगाचं रक्षण केलं. हीच त्यांच्या त्याग, करुणा आणि शक्तीची खरी ओळख आहे. आजही हा प्रसंग आपल्याला शिकवतो की इतरांच्या भल्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणं हेच खरं दैवत्य आहे.